हॅलो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कशा आहात? आजचा पेपर आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 40 आपण अभ्यास करणार आहोत. आजचा क्रम राहणार आहे आपला सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आ- आपला 25 मार्काचा पेपर असणार आहे. 25 मार्कापैकी तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्ही मला सांगायचे आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, त्यामुळे तुम्हालाही समजेल की पोलीस भरतीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. तर पहिला प्रश्न आहे, मराठ्यांचा पहिला स्वराज्य राज्याभिषेक कधी झाला? 1645, 1674, 1680, 1707. कधी झाला? 1674. ऑप्शन क्रमांक बी. महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता? 1674 ला. कुठे झाला होता? रायगड किल्ल्यावर. चला पुढचा प्रश्न. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, व्ही गिरी. कोण आहे? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आन्सर आहे तुमचं. पुढचा प्रश्न. दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? गोदावरी, कृष्णा, भीमा, कावेरी. कोणाला? दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी. ऑप्शन क्रमांक ए. मानव विकास निर्देशांक HDI कोण प्रसिद्ध करते? IMF, जागतिक बँक, UNDP आणि WHO. कोण करतं? UNDP, युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम. ऑप्शन क्रमांक सी. दक्षिण मेघालय पठार याला अजून काय म्हणतात? शिलाँग पठार, गारो पठार, खासी पठार, जयंतिया पठार. काय म्हणतात? शिलाँग पठार. मेघालयचं कोणतं पठार? शिलाँग पठार. ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्रातील धान्याचे कोटरा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? नागपूर, भंडारा, नांदेड, जळगाव. कोणता जिल्हा म्हणून ओळखला जातो? भंडारा. ऑप्शन क्रमांक बी. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले परदेशी नागरिक कोण? मदर तेरेसा, नेल्सन मंडेला, खान अब्दुल गफ्फार खान, मार्टिन लुथर किंग. कोण? मार्टिन लुथर किंग. ऑप्शन क्रमांक डी हे करेक्ट आन्सर. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण, माधवराव कांबळे, शंकरराव चव्हाण. कोण आहे? यशवंतराव चव्हाण. ऑप्शन क्रमांक बी. एकच झाले होते 1960 मध्ये. मित्रांनो, मागचा प्रश्न चुकलेला आहे. ऑप्शन क्रमांक डी उत्तर नाही त्याचं. पहिले परदेशी नागरिक कोण? नाही, बरोबर आहे, मार्टिन किंग लुथरेज. सॉरी, खान अब्दुल गफ्फार खान यांना पण भेटला होता. मार्टिन लुथर किंग. चला पुढचा प्रश्न. डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी कोणती? हवाना, सॅन्टो डॉमिना, सुनोहोग, सॅन्टियागो. कोणती? सॅन्टो डॉमिगा. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्र पोलिसांचा रायझिंग डे कधी साजरा केला जातो? 1 जानेवारी, 2 जानेवारी, 15 जानेवारी, 26 जानेवारी. कधी साजरा केला जातो? 2 जानेवारी. कधीपासून साजरा केला जातो? तुम्हाला सांगितलेलं आहे 1961. महाराष्ट्र राज्य ज्यावेळेस बनलं त्याच्या दुसऱ्या वर्षापासून रायझिंग डे म्हणून साजरा केला जातो. सेन्सेक्स हा कोणत्या शेअर बाजाराचा निर्देशांक आहे? NSE, BSE, NYSF, NAS, DAQ. कशाचा आहे? BSE. ऑप्शन क्रमांक बी. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? NH44, NH27, NH4, NH48. कोणता आहे? NH44. ऑप्शन क्रमांक ए. किती किलोमीटरचा आहे तो? 3745 किलोमीटर लांबीचा आहे. कुठून आहे? कन्याकुमारी तो वरती लेह लडाख, जम्मू काश्मीरचा.
अजिंठा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे? हिंदू, जैन, बौद्ध, इस्लाम. कोणत्या धर्माशी संबंधित आहे? बौद्ध. ऑप्शन क्रमांक सी. अजिंठा लेणीला हे सगळ्या बौद्ध धर्माच्या स्तूप आहे, म्हणजे लेण्या आहे. बौद्ध धर्माच्या लेण्या आहे. बाकी ठिकाणी वेगवेगळ्या आहे. बौद्ध आहे, काही जैन आहे, काही हिंदू आहे. इस्लाम धर्माच्या नाही आहे. फक्त या 3 धर्माच्या आहे बाकी ठिकाणी. पण अजिंठा लेणीला फक्त बौद्ध धर्माच्या लेण्या सापडतात. भारताची आर्थिक जनगणना कोण करते? सांख्यिकी मंत्रालय, अर्थ मंत्रालय, नाबार्ड किंवा RBI. कोण करते? सांख्यिकी मंत्रालय. ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी. कोणत्या नदीवर आहे? गोदावरी. ऑप्शन क्रमांक ए. अलिबाग हे कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक बी. शेरशाह सुरी याने कोणता कर लागू केला? जमीन महसूल, लगान, सरपेक्स टॅक्स, तांबे कर. कोणता लागू केला? जमीन महसूल. ऑप्शन क्रमांक ए. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा कधी लागू झाला? 1952, 1972, 1986, 1992. हे झाला 1972. ऑप्शन क्रमांक बी. मुक्ती संग्राम मध्ये आझाद हिंद सेनाचे नेतृत्व कोणी केले? महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, बाळ गंगाधर टिळक. कोणी केले? सुभाषचंद्र बोस. ऑप्शन क्रमांक बी. आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट जस्टिस हे कुठे आहे? पॅरिस, नेदरलँड, न्यूयॉर्क, लंडन. कुठे आहे? हेगच्या नेदरलँडला. ऑप्शन क्रमांक बी. कोणत्या धातूला पारा म्हणतात? कॉपर, मर्क्युरी, सोडियम, सिल्वर. कशाला म्हणतात? मर्क्युरीला. ऑप्शन क्रमांक बी. पाऱ्याचा फॉर्म्युला काय आहे? Hg. भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्य आहे? 10, 11, 12, 9. किती आहे? 11. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई, हरिश्चंद्रगड, सातमा, महाबळेश्वर. कोणतं? कळसुबाई. ऑप्शन क्रमांक ए. कोणत्या राज्यात आहे? अहिल्यानगर मध्ये. त्याची उंची किती आहे? 1646 किलोमीटर. पोलीस स्मृती दिन भारतात कधी साजरा केला जातो? 15 जानेवारी, 21 ऑक्टोबर, 26 जानेवारी, 2 जानेवारी. 21 ऑक्टोबर. ऑप्शन क्रमांक बी. आता पोलीस स्मृती दिन कशाबद्दल साजरा केला जातो? CRPF चे जवान लडाख सीमेवर शहीद झाले होते. यांच्या स्मरणार्थ. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहे 2025? 34, 35, 36, 37. किती आहे? 36 जिल्हे. ऑप्शन क्रमांक सी. अशा प्रकारे आज आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 40 कंप्लीट झालेला आहे. सगळ्यांना 25 पैकी किती मार्क मिळाले ते तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. जर काही चुकी असेल, काही त्रुटी असेल तर व्हिडिओला डिसलाईक करून कमेंटमध्ये सजेशन कळवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.